फ्रेंड्स, आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेकदा मराठीतून प्रश्न अगदी फ्लुएंटली सहजपणे विचारत असतो. परंतु हेच प्रश्न जर आपल्याला इंग्रजीत विचारायचे असतील तर तेव्हा आपले कन्फ्युजन होते. तेव्हा आजच्या या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचे तुमचे कन्फ्युजन दूर होणार आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या रोजच्या बोलण्यात जे काही प्रश्न येत असतात त्या मराठी प्रश्नांचे आपण इंग्रजीमध्ये त्याच्या रचनेनुसार आणि त्याचा काळ समजून घेऊन इंग्रजीत ट्रान्सलेशन करणार आहोत. तेव्हा तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तर आता इथे बघा, मी इथे फर्स्ट क्वेश्चन लिहिलेला आहे. तू मला सकाळपासून फोन लावत होता का? बघा, अशा प्रकारचा प्रश्न तर आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो. आपला नेहमीचाच प्रश्न असतो. मग आता हा इंग्रजीत कसा करायचा? तर त्यासाठी सर्वात आधी हा जो प्रश्न आहे तो कोणत्या काळातला आहे ते आपल्याला बघावं लागेल. तर आता इथे काय दिलेले आहे, तू मला सकाळपासून फोन लावत होता का? म्हणजे ही जी फोन करण्याची क्रिया आहे ही सकाळपासून इथे सुरू होती आणि आतासुद्धा ती सुरूच असेल, म्हणजे जस्ट. हे कसं? तर बघा, आपण जेव्हा फोन बघतो तेव्हा आपल्याला काय आढळते की एखादी व्यक्ती आपल्याला सकाळपासून फोन, म्हणजे टायमिंगवरून आपल्याला कळते की ती व्यक्ती सकाळपासून आपल्याला फोन करत होती. आणि मग ते पाहिल्यानंतर आतासुद्धा आपल्याला जस्ट कॉल आलेला दिसतो. मग आपण तिला लगेच फोन करतो आणि विचारतो की तू मला सकाळपासून फोन लावत होता का किंवा लावत होती का? मग आता हा जो टेन्स आहे या प्रश्नातला तो आहे, म्हणजे अर्धी क्रिया पूर्ण पण झालेली आहे आणि चालू पण आहे आणि प्रेझेंट टेन्समध्ये आहे. म्हणजेच हा जो काळ आहे तो आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजेच याला म्हणतात मराठीतून पूर्ण चालू वर्तमान काळ. पूर्ण चालू वर्तमान काळातलं हे वाक्य आहे. मग आता अशा प्रकारचं वाक्य जेव्हा आपण इंग्रजीत ट्रान्सलेट करतो तेव्हा त्याचं ट्रान्सलेशन करताना त्याचं स्ट्रक्चर कसं असेल ते सर्वात आधी आपण बघून घेऊ. तर सर्वात आधी आपल्याला इथे हा प्रश्न एस नो टाईपचा प्रश्न आहे, कारण या प्रश्नाचे उत्तर एस किंवा नो म्हणजे हो किंवा नाही असं येणार आहे. म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे? तर हेल्पिंग वर्ब म्हणजेच काय? तर सहाय्यकारी क्रियापदाने होणार आहे. मग आता वर्तमान काळामध्ये प्रेझेंट टेन्समध्ये आपण इथे वापरत असतो सहाय्यकारी क्रियापद हॅव किंवा हॅज. आता आपण इथे हॅवच घेणार आहोत. कारण का? तर इथे आता डायरेक्टली बघून घ्यायचं की ते सब्जेक्ट टू आलेला आहे म्हणजेच यू, म्हणून आपण याची सुरुवात कशाने करणार आहोत? तर ह्यावने करणार आहोत. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचा असतो सब्जेक्ट, ज्यालाच आपण म्हणतो कर्ता. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे बीन. त्यानंतर इथे क्रिया चालूसुद्धा आहे म्हणून आपण इथे घेणार आहोत क्रियापदाचं ING प्रत्यय असलेलं रूप, म्हणजे जे काही क्रियापद असेल त्याला ING प्रत्यय लावायचा. त्यानंतर आपल्याला घ्यायचा असतो ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. आणि त्यानंतर इथे टाईम दाखवण्यासाठी आपण सिन्स किंवा फॉर हे प्रेपोजिशन वापरत असतो. सिन्स किंवा फॉर हे टाईम दाखवण्यासाठी. आणि हे घेतल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला जो टाईम दिलेला असेल, वेळ दिलेली असेल, तर ती वेळ त्यानंतर घ्यायची असते सिन्स वापरल्यानंतर किंवा फॉर वापरल्यानंतर. मग आता इथे सुरुवात कशाने होणार आहे? ह्यावने. म्हणून आपण इथे घेणार आहोत ह्याव. नंतर आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे तो आहे तू, म्हणून आपण इथे तूसाठी इंग्रजी शब्द घेणार आहोत यू. हॅव यू बीन. नंतर क्रियापद आहे फोन लावणे. फोन म्हणजे फोन लावणे, त्यालाच आपण कॉल करणे असं सुद्धा म्हणतो, म्हणून आपण इथे घेणार आहोत कॉलिंग. हॅव यू बीन कॉलिंग. आता ऑब्जेक्ट का आहे? ऑब्जेक्ट आहे मला. कोणाला फोन करत होतास? तर मला फोन करत होतास का, म्हणून इथे घेणार आहोत आपण ऑब्जेक्ट मलासाठी मी. हॅव यू बीन कॉलिंग मी. तू मला फोन लावत होता का किंवा कॉल करत होता का? केव्हापासून दिलेलं आहे इथे? सकाळपासून. म्हणजेच सकाळपासून म्हणजेच इथे आपण घेणार आहोत सिन्स मॉर्निंग. बघा, शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. सिन्स मॉर्निंग. हॅव यू बीन कॉलिंग मी सिन्स मॉर्निंग. अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, तू काल लॅपटॉप मागविला का? आता बघा इथे सुद्धा आता मी हे जनरली जे क्वेश्चन घेतलेले आहेत ते सर्व येस नो टाईपचे क्वेश्चन घेतलेले आहेत की ज्याची आन्सर फक्त हो किंवा नाही, येस किंवा नो अशीच येणार आहेत. मग अशा प्रकारचा फक्त काळ ओळखायचा आहे आणि अशा प्रकारच्या प्रश्नांची सुरुवात ही हेल्पिंग वर्ब्सनेच होत असते. हे आपण अनेक व्हिडिओमधून पाहिलेलं आहे. फक्त आता इथे काळ ओळखायचा आहे. ते तू काल लॅपटॉप मागविला का? मागविला का म्हणजे काल क्रिया झालेली आहे, पास्ट टेन्समध्ये क्रिया झालेली आहे, भूतकाळामध्ये झालेली आहे. म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो सिम्पल पास्ट टेन्समधला आहे, भूतकाळातला आहे. तर मग आता याचं जे स्ट्रक्चर असणार आहे ते कसं असणार आहे ते सर्वात आधी आपण लिहून घेऊ. एस नो टाईपचा क्वेश्चन असल्यामुळे अर्थातच भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद आपण सुरुवातीला इथे डीड घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला घ्यायचा असतो सब्जेक्ट
त्यानंतर डीड असल्यामुळे इथे क्रियापदाचे पहिले रूप तुम्हाला घ्यायचे असते. डीड असलं म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर सर्वात शेवटी घ्यायचा असतो ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टनंतर इतर काही शब्द असले तर ते घ्यायचे, नाहीतर मग नसले तर डायरेक्ट क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे या क्वेश्चनचं मग इथे स्ट्रक्चर येणार आहे. मग सर्वात आधी तर इथे डीड येणार आहे. सब्जेक्ट कोणता आहे? करता तू, म्हणजेच इथे येणार आहे यू. आता मागविला का म्हणजेच ऑर्डर, ऑनलाईन. आपण याचाच अर्थ काय की ऑर्डर केला का ऑनलाईन. मग आता इथेच क्रियापद का आहे? मागविला, म्हणजेच मूळ क्रियापद मागवणे. म्हणजेच इथे आपण ऑर्डर हा शब्द इथे घेणार आहोत. मग आता इथे ऑर्डरचं आपण V1 फॉर्मच घेणार आहोत, कारण इथे डीड आलेला आहे म्हणून. डीड यू ऑर्डर. नंतर ऑब्जेक्ट काय आहे? काय मागवला का? लॅपटॉप. ऑर्डर म्हणजेच ए लॅपटॉप. लॅपटॉप येणार आहे इथे, लॅपटॉप. आणि इथे राहिलेला शब्द आहे काल, तो ऑब्जेक्ट नंतर आपण इथे घ्यायला सांगितलेला आहे. म्हणजे कालसाठी आपण जो शब्द इंग्रजीत वापरतो तो शेवटी मग घ्यायचा आहे, यस्टरडे. बघा अशा प्रकारे हा प्रश्न इथे तयार झालेला आहे. डिड यू ऑर्डर ए लॅपटॉप यस्टरडे? तू काल लॅपटॉप मागविला का? किंवा लॅपटॉपऐवजी तुम्ही इथे मोबाईल असो, काही पण जी वस्तू मागवलेली असेल त्याऐवजी तुम्ही इथे टाकू शकता. आणि जे क्वेश्चनचं स्ट्रक्चर असणार आहे ते इथे सेम असणार आहे. पण प्रश्न जो असणार आहे, क्वेश्चन जो असणार आहे तो अशाच स्वरूपाचा पाहिजे. मागविला का? तू काल मोबाईल मागविला का? तू काल ड्रेस मागविला का? म्हणजेच त्याचं स्ट्रक्चर इथे सेम असणार आहे, फक्त इथे वस्तूचं जी वस्तू असेल ती चेंज होणार आहे. आता नेक्स्ट बघा, त्यांनी तुला तिच्याबद्दल सांगितले होते का? बघा आता हा जो प्रश्न आहे हा सुद्धा एस्नो टाईपचाच आहे अर्थात. आता मग काळ कोणता आहे या प्रश्नातला? त्यांनी तुला तिच्याबद्दल सांगितले, ल ला ली ले लो, भूतकाळ ओळखण्याची सोपी पद्धत. मग होते का? होते का म्हणजेच क्रिया पूर्ण झालेली आहे इथे, ती क्रिया सांगण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे भूतकाळामध्ये. म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो कोणत्या काळातला आहे? तर पास्ट परफेक्ट टेन्समधला एस्नो टाईप क्वेश्चन. पास्ट परफेक्ट म्हणजेच काय? तर पूर्ण भूतकाळातला हा प्रश्न आहे. मग आता पूर्ण भूतकाळामध्ये आपण हॅड हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो. त्या काळातलं तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद एस्नो टाईप क्वेश्चन विचारताना सुरुवातीलाच घ्यायचं असते, हे लक्षात ठेवायचं. पण मग इथे पूर्ण काळ आहे म्हणून आपण हॅड वापरणार आहोत. वर्तमान काळात असता पूर्ण वर्तमान काळात आपण हॅव किंवा हॅज वापरतो. इथे पूर्ण भूतकाळ आहे म्हणून आपण इथे हॅडने सुरुवात करणार आहोत प्रश्नाची. म्हणजेच इथे येणार आहे हॅड. त्यानंतर तुम्हाला घ्यायचा असतो सब्जेक्ट. त्यानंतर घ्यायचा असतो V3 फॉर्म, म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप. मग ते ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स जरी असलं तरी पूर्ण काळामध्ये वर्तमान काळ, भूतकाळ किंवा भविष्यकाळ कोणताही पूर्ण काळ असला तरी तुम्हाला क्रियापदाचे तिसरे रूपच वापरायचे असते, लक्षात ठेवायचं. त्यानंतर सर्वात शेवटी घ्यायचा असतो ऑब्जेक्ट, राहिलेले शब्द आणि सर्वात शेवटी मग क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे हे जे स्ट्रक्चर आहे या प्रश्नाचं इंग्रजीतून येणार आहे. मग आता हॅड तर येणारच आहे सुरुवातीला, हॅड. त्यानंतर सब्जेक्ट कोणता आहे? त्यांनी, ते किंवा त्यांनी, त्यासाठी आपण वापरतो दे, हॅड दे. त्यानंतर आता बघायचं क्रियापद, बघायचं क्रियापद सांगितले म्हणजेच मूळ क्रियापद सांगणे. मग सांगण्यासाठी आपण टेल हा शब्द वापरतो. त्याचं तिसरं रूप आहे टोल्ड. V2 आणि V3 फॉर्म सेम असतो टेलचा. हॅड दे टोल्ड. आणि ऑब्जेक्ट काय आहे? तुला. ऑब्जेक्ट आहे म्हणजे तुलासाठी आपण काय वापरणार आहोत इथे? यू. हॅड दे टोल्ड यू. आता ऑब्जेक्ट काय आहे? तिच्याबद्दल. कोणाबद्दल सांगितले का? तर तिच्याबद्दल. बद्दल म्हणजेच तो मराठीतला जो शब्द आहे तो आधी घ्यायचा. बद्दलसाठी अबाउट आणि तिच्या म्हणजेच हर असं. अशा प्रकारे तिच्याबद्दल म्हणजेच अबाउट हर हे येणार आहे इंग्रजीतून. हॅड दे टोल्ड यू अबाउट हर. त्यांनी तुला तिच्याबद्दल सांगितले का? अशा प्रकारे मग याचं इंग्रजी ट्रान्सलेशन होणार आहे. आता नेक्स्ट बघा, काल संध्याकाळी पाऊस पडत होता का? बघा आता काल संध्याकाळी पाऊस पडत होता का? आता इथे संध्याकाळ आहे म्हणजेच अर्थातच इथे तुम्हाला कळलं असेल की इथे पास्ट टेन्स असणार आहे, भूतकाळ असणार आहे. पण पडत होता का? पडत होता म्हणजेच भूतकाळामध्ये पाऊस पडण्याची क्रिया सुरू होती का असं इथे विचारलेलं आहे. म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो कोणत्या काळातला आहे? तर पास्ट कंटिन्युअस टेन्स, ज्याला मराठीमध्ये चालू भूतकाळ असं म्हणतात. आता चालू भूतकाळामध्ये जेव्हा आपण प्रश्न बनवतो तेव्हा त्याचं स्ट्रक्चर कसं असेल ते सर्वात आधी आता आपण लिहून घेऊ. तर त्यावेळेस सहाय्यकारी क्रियापद आपल्याला घ्यायची असतात, वॉज किंवा वेअर. यापैकी योग्य ते सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला घ्यायचं असते सब्जेक्ट बघून म्हणजेच
कर्ता बघून. त्यानंतर तुम्हाला घ्यायचा असतो सब्जेक्ट. त्यानंतर आता चालू काळामध्ये क्रियापदाचं ING प्रत्यय असलेलं रूप हे घ्यायचं असते. मग तो चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ, चालू भविष्यकाळ, तीनही काळापैकी कोणताही काळ असला तरी त्या ठिकाणी जर तुम्हाला क्रियापद वापरायचं असलं, मुख्य क्रियापद, तर त्याचा ING प्रत्यय असलेलं रूप वापरायचं. सर्वात शेवटी घ्यायचा असतो ऑब्जेक्ट आणि सर्वात शेवटी मग क्वेश्चन मार्क. म्हणजे अशा प्रकारे याची इंग्रजीतील स्ट्रक्चर असेल. मग आता वाज वापरायचं का वेअर? आता इथे काय आहे, कर्ता दिलेला आहे का? नाही आहे, फक्त पावसाबद्दल काहीतरी इथे सांगितलेलं आहे. मग अशा वेळेस तुम्हाला पाऊस, हवा, पाणी याच्याबद्दल जर काही एखाद्या वाक्य असेल किंवा इथे प्रश्न दिलेला असेल तर त्यावेळेला इट हा सब्जेक्ट म्हणून घ्यायचा असतो. मग इट हा सब्जेक्ट आपण इथे घेतलेला आहे. मग इट नंतर आपण काय वापरतो? वाज हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो. म्हणजेच इथे येणार आहे वॉज. आणि सब्जेक्ट मी सांगितलं तुम्हाला पाऊस, हवा, पाणी, वारा याबद्दल सांगायचे असले तर इट हे कर्ता म्हणून तुम्हाला घ्यायचे असते. वॉज इट. नंतर पाऊस पडणे म्हणजेच रेन. मग त्याचं ING प्रत्यय असलेलं रूप तुम्हाला घ्यायचं आहे रेनिंग. वॉज इट रेनिंग. ऑब्जेक्ट नाही आहे, पण इथे दिलेलं आहे की काल संध्याकाळी. मी काय सांगितलं आहे, ऑब्जेक्ट असला तर घ्यायचा, त्यानंतर राहिलेले शब्द घ्यायचे. पण इथे ऑब्जेक्टच नाही आहे, पण राहिलेले इथे शब्द दिलेले आहे काल संध्याकाळी. म्हणून आपण इथे घेणार आहोत वॉज इट रेनिंग. काल म्हणजेच यस्टरडे इव्हनिंग. बघा, वॉज इव्हिनिंग म्हणजे प्रश्न कसा तयार झालेला आहे, वॉज इट रेनिंग यस्टरडे इव्हिनिंग, किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता वॉज इट रेनिंग लास्ट इव्हिनिंग. असं सुद्धा, लास्ट इव्हिनिंग म्हणजेच अर्थातच यस्टरडे इव्हिनिंग असा त्याचा अर्थ आहे. म्हणूनच तुम्ही अशा प्रकारे सुद्धा प्रश्न विचारू शकता. आता इथे बघा, ते घरी येत होते का? आता हा जो प्रश्न आहे तो प्रश्न कोणत्या काळातला आहे तो तुम्ही ओळखायचा आहे आणि तो ओळखून त्याच्या स्ट्रक्चरनुसार मग याचे इथे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून कमेंट बॉक्समध्ये ते ट्रान्सलेशन लिहायचे आहे, तिथे मी तुमचे ते चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आपल्या रोजच्या बोलण्यातीलच मराठी प्रश्न घेऊन त्या प्रश्नांवरूनच आपण इंग्रजीतील वेगवेगळे काळ त्याच्या स्ट्रक्चर सहित शिकलेलो आहोत. तेव्हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. थँक्यू.